नमस्कार मित्रांनो. EFTच्या या चॅनलवरती तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. अनेक लोक व्हिडिओ पाहून मला संपर्क करतायत, हेही मला खूप प्रोत्साहन भेटतं. आज मी अतिशय छोटा पण अतिशय महत्वाचा टॉपिक घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. खूप महत्वाचा आहे. अगदी मला सिक्रेट सांगायचं आहे. टॅपिंग वर्क करण्यासाठी एक महत्वाचं सिक्रेट तुम्हाला शेअर करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ अनेकांना शेअर करा. जे टॅपिंग हे तुमच्या घरापर्यंत, तुमच्या प्रत्येकापर्यंत ही कन्सेप्ट पोहोचली पाहिजे, या प्रेरणेनं मी हे सगळं बनवतोय. आणि हे सिक्रेटच जर समजलं तर टॅपिंग हे अतिशय सुपर फास्ट तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये इम्प्लिमेंट करता येणार आहे. अर्थात अनेक व्हिडिओच्या माध्यमातून मी हे बोलून गेलो असेल, पण आज तीच गोष्ट आज सिक्रेट म्हणून, अतिशय दुर्मिळ आणि महत्वाची गोष्ट म्हणून आज ती परत नव्यानं ऐकायची आहे. कोणती एक गोष्ट माहिती आहे मित्रांनो? फिलिंग इज द सिक्रेट. फिलिंग म्हणजे तुमच्या ज्या काही भावना आहेत ना, हेच खरं सिक्रेट आहे. मग भावना ज्या आहेत ह्या डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला ट्रॅक करता आल्या पाहिजेत. त्या भावना आपल्याला पकडता आल्या पाहिजे, त्याच्या मुळाशी जाता आल्या पाहिजे. दॅट्स इट. हीच गोष्ट अनेकांना समजत नाहीये. बरं, समजत नाही असं त्याचा डायरेक्टली अर्थ नाहीये, पण एवढा काही उथलपुथल झालेला असतोय भावनांचा की नेमकं काय करायचं, कशावर करायचं हेच लक्षात येत नाही. आणि इथं टॅपिंग करताना मात्र ती भावना व्यवस्थित पकडली जात नाही आणि रिझल्ट येत नाही. रिझल्ट नाही आल्यामुळं जेवढा विश्वास बसायला पाहिजे या टॅपिंग वरती तेवढा बसत नाही. मग आता डे टू डे लाईफ मध्ये होतंय काय बघा. एका बाजूला आपल्या लक्षात आलेलं आहे की भावना महत्वाची आहे. भावना जर व्यवस्थित पकडली, आता ही भावना दोन प्रकारची आपण समजू. एक आहे पॉझिटिव्ह, एक आहे निगेटिव्ह. अशा दोन भावना पकडू आपण खास करून बोलतोय दोन्ही भावनांबद्दल. पण आता काम करायचं, सॉरी, निगेटिव्ह भावनांबद्दल. निगेटिव्ह भावना म्हणजेच त्या भावनांवरचा निगेटिव्ह जो चार्ज आहे, म्हणजेच त्याची तीव्रता जी आहे ती तीव्रता आपल्याला कमी करायची आहे. आणि दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह भावना आपल्याला त्या फिलिंग्स एक्सपिरियन्स करायचं आहे, तरच पॉझिटिव्ह गोष्ट आपल्या आयुष्यात घडणार. ओके, हे झाला बेसिक कन्सेप्ट. हे अनेकांना तुम्हाला माहित पण असेल. पण ह्या ज्या काही भावना आहेत हे डे टू डे लाईफ मध्ये होतं काय पहा. जॉब करणाऱ्यांचं सुरुवातीला सांगतो, कारण मी माझे मोस्ट फेज म्हणजे जॉब म्हणून मी काम केलेलं आहे. आज सध्या करत नाही. आय एम हॅपीली डुईंग व्हॉट आय एम डुईंग. बरं, त्याबद्दल इंटरेस्ट असेल तर नक्की संपर्क करू शकताय. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठतानाच प्रेशर मध्ये उठलं जातं. म्हणजेच काय तर जावं लागतंय कुठंतरी, म्हणून अर्धवट झोप सोडून उठावं लागतंय. मग ती जी फेज आहे ना, ती खूप डेंजर फेज आहे. बरं, तिथं मात्र एवढं सवयीचं झालंय की अलार्म 50 वेळा वाजतोय मगच आपण उठायची कृती करतोय. झोप पूर्ण होत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. ते प्रत्येक कारणं आपल्याला पकडता आली पाहिजेत. झोपेचं झालं, उठलो पटपट जाताना, मग ते ट्रॅफिक मध्ये काय असेल, ऑफिसची बस असेल किंवा स्वतःची काय व्हेकल असेल, ट्रॅफिक मधला जो त्रास आहे किंवा काय तिथं डिस्कम्फर्ट जर आला तर त्या ज्या काही भावना आहेत ते पकडता आल्या पाहिजेत. ऑफिसमध्ये गेल्या 5 मिनिटं वेळेत पोहोचलो तर ठीक, नाही वेळेत पोहोचलो तर पटपट डेडलाईन किंवा अपडेट्स मीटिंग मध्ये द्यावे लागतात. त्याचे अपडेट्स आपल्याला सबऑर्डिनेट किंवा टीम कडून, आपल्या ज्युनियर कडून, लोकांकडून घेऊन आपल्याला सिनियर लोकांना द्यावे लागतात. ते अपडेट्स जर वेळेत नाही भेटले तर ते थोडंसं तणावाचं राहतं. अशा प्रत्येक फेज मध्ये आपल्याला आपल्या भावनांचा ना चढ उतार प्रचंड होत असतो. आता या सगळ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये इथं कुठंतरी पर्सनली जर काय असेल, म्हणजेच रक्ताच्या नात्यांमधला एखादा कोणता त्रास देतोय, घरातलं काहीतरी एक महत्वाची गोष्ट, खरं तर आपल्याला फिजिकली तिथं अवेलेबल राहावं लागते पण ते सुट्टी मिळत नसल्यामुळे इकडे यावं लागतंय, अशी जर काय फेज असेल तर अशा अनेक गोष्टी असतात. काय ना ते कामच आवडत नाहीये. अनेक लोक माझ्याकडे तक्रार करायला येतात की कामच आवडत नाहीये आणि पगार भेटतो म्हणून करावं लागतंय. ह्या जे सगळ्या काही फिलिंग सगळा गुंता झालेला आहे मित्रांनो. ह्या भावनाच सिक्रेट आहेत. भावनाच तुम्हाला जसं आयुष्य जगायला पाहिजे
तिकडे घेऊन जाण्यासाठी ह्या रोडमॅप म्हणून काम करणार आहे त्या भावनांना दुर्लक्ष करू नका. हेच महत्वाचं सिक्रेट आहे. मग करायचं काय तर आता आपल्याला ज्या काही भावना आहेत मग त्या डिस्टर्बन्स निर्माण करणाऱ्या असतील किंवा पॉझिटिव्ह असतील त्या सगळ्या आपल्याला ट्रॅक करता आल्या पाहिजे. आणि ते ट्रॅकिंग प्रॉपरली झालं तर त्यावरती आपल्याला टॅपिंगच्या माध्यमातून काम करता येईल. ट्रॅकिंग म्हणजेच नोट करणं, नोंद करणं त्याची, हे जर नाही झालं तर मात्र हवे तसे रिझल्ट येणार नाहीत आणि कन्सिस्टन्सी आपल्याकडून राहणार नाही. कारण की रोजच नवीन भावना किंवा एकच असे दबलेल्या भावना असे प्रचंड असतात, ते नवीन येणाऱ्या भावना परत दबल्या जातात. ही प्रोसेस अशी कन्सिस्टंटली होते आणि आपलं काय म्हणू चित्त स्थिर राहत नाही. हे डेंजर आहे. त्यामुळं भावनांवरती काम केलं पाहिजे. भावनाच सिक्रेट आहेत. आता भावना कुठल्या मुलीचं नाव वगैरे नाहीये, पण आपले फिलिंग्स हे खूप महत्वाचं आहे. आणि हेच जर ट्रॅक करता आलं तर टॅपिंग तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने करता येईल. जाता जाता मी एक छोटं बोनस टिप देतो. मी काय करायचो बघा, मी काय करायचो की माझ्याकडे ना येलो टॅग्स असायचे ऑफिसमध्ये ना बघा, असे छोटे छोटे येलो टॅग्स असायचे. तर ह्या टॅग्स वरती ना मी लिहायचो, त्या पॉइंटला लिहायचो ज्या पॉइंटला मला डिस्टर्बन्स किंवा एखाद्या गोष्ट आयुष्यात पाहिजे असेल तर ते पाहिजे असलेले ती पण भावना निर्माण व्हायला पाहिजे ना. पण एवढं काही आपण कामात व्यस्त असतो ती हवी असलेली भावना पण व्यक्त करता येत नाही आपल्याला किंवा त्या भावनेत स्थिर राहता पण येत नाही जी गोष्ट आपल्याला हवी असते त्या गोष्टीमध्ये. तर व्हॉटएव्हर, तर ह्या ज्या काही फिलिंग्स आहेत ह्या फिलिंग्स मी ना नोट करायचो आणि घरी आलं ना थोडासा वेळ देऊन त्यावरती टॅपिंग करून ते रिलीज करायचो. तर अशी ही आपण म्हणू त्याला येल्लो टॅग मेथड असं म्हणू. ही येल्लो टॅग मेथड तर तुम्ही फॉलो करा. भावना रोज नियंत्रित करण्यापेक्षा ट्रॅक करा, नोंद करा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट. ओके, सो तुमचा अभिप्राय महत्वाचा आहे. ही एक मोठी पीस ऑफ इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. अनेक लोकांचे प्रश्न आले, त्या अनेक प्रश्नांना उत्तर म्हणून हा व्हिडिओ आहे. असेच सपोर्ट करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आणि EFT अनेकांपर्यंत पोहोचवायची आहे मला. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमची मदत लागेल. सामील व्हा. धन्यवाद.